हा रामकृष्ण रे वारकरी इकडे जरा रामकृष्ण म्हणा सगळं भोजनात सगळी व्यस्त होऊ नका रामकृष्ण म्हणा हा आपण नुसतं जेवायसाठी आलो नाही दिंडीत चालण्यासाठी आलोय आणि आता आम्ही सांगोलच्या पुढं कॅप्टिक कॉलेजच्या समोर बसलो इथं जेवणाचा आस्वाद घेत तर आम्हाला इथं सांगोल मधून जेवण आलेलं आहे घरून माझ्या बहिणीने जेवण दिले बनवून सर्वांसाठी तर आता सर्वांचं जेवणाचा स्वाद चालू आहे मेथीची भाजी परत आपला ठेचा वांग्याचा भरीत आणि गावठी आपली बाजरी भाकरी कांदा आता आम्ही पण मुंबईला राहतो पण असं काही जीवनात कधी भेटत नाही आपल्याला असं वर्षातून एकदाच आम्हाला हे असा स्वाद मिळतो खायला जेवायला हा तर हे आयुष्यात असे दिवस कधी भेटू शकत नाहीत आणि सर्वांनी असं दिंडीत येण्याचा प्रयत्न करावा थोडा आपल्याला त्याचा आनंद वेगळा मिळतो लोकांनी थोडा याचा स्वाद घेतला पाहिजे तर बाबा कशी दिंडी असती पहिल्या पारंपरिक ज्या गोष्टी आल्या चालत आपल्याकडं त्या आपण चालवत ठेवायच्या आहेत आणि त्याचा आनंदही घ्यायचा आहे तर सर्वांनी याचा आनंद घेऊन स्वतःचे जीवन सफल करायचे आणि परत हा क्षण नाहीये वय झाल्यानंतर परत म्हाताऱ्यासारखं काठी घेऊन चालायचं मला चालता येत नाही परत नातू कुठं तर काठी मारायचा लात मारायचा परत म्हणायचं चला मला घेऊन चला त्यावेळी कोणी घेऊन जाणार नाही हे आनंद ज्यावेळी चालता येतं त्यावेळी घ्या त्याच्यानंतर कोणी देऊ शकत नाही ना घेऊ शकत नाही तर शेवट आता इथं आम्ही हे चंदू आमचे मानकरी पाण्याचे सगळ्याला येताना दिंडीत पाणी वाटपाचा यांच्याकडे का हे असतो हा